मुलांसाठी हा टेस्टी आणि हेल्दी असा एक पदार्थ आहे. मुलांसाठी आपण शक्यतो टेस्टी आणि सोबत हेल्दी असणारच पदार्थ आपण रेफर करतो. हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आणि एकदा केला तर नक्कीच तुम्ही परत हा पदार्थ करणार. चला तर मग आपण सुरुवात करूया. मुगाची डाळ इथे 2 ते 3 तासासाठी भिजू द्यायची आहे. त्यानंतर ह्या बॅटरमध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या घ्यायच्या आहेत. इथे मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजर ह्या 4 भाज्या घेतल्या आहे. या तुम्ही तुमच्यात आवडीप्रमाणे पत्ताकोबी जर आवडत असेल तर ह्यासारख्या भाज्याही तुम्ही यामध्ये टाकू शकतात. इथे मी बारीक ह्या भाज्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत. शिमला मिरची पण बारीक अशी कट करून घेतली. यानंतर गाजर मी इथे किसून घेतलेलं आहे. गाजर हे शक्यतो बारीक कट करायला अवघड असतं, त्याच्यामुळे हे किस केल्या की मुलांनाही ते कळून येत नाही आणि मुलं आनंदाने खातात. यात चवीप्रमाणे हिरवी मिरची आपण इथे टाकणार आहोत. यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेलं आहे. चवीनुसार पहिले आता ह्या बॅटरमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. यानंतर जे काही आपण बारीक केलेले आहे सर्व भाज्या, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपण थोडं जिरं टाकणार आहोत. मुंगलेट हे छान फ्लफी येण्यासाठी इनोचा वापर केलेला आहे. 1.5 टीस्पून एवढा आपण इनो इथे वापरू शकतो, कारण मुगाची डाळ मी 2 वाटी भिजवलेली आहे. 2 वाटीला मी 1.5 टीस्पून एवढा इनो वापरलेला आहे. हे जे बॅटर आहे ते जास्त घट्टही होता कामा नये आणि पातळही नाही, नाहीतर मग ते कढईत आपल्याला व्यवस्थित टाकता येणार नाही. त्यामुळे चमच्यातून अगदी इझिली खाली पडेल एवढं असं पातळ ते करायचं आहे. यामध्ये कढईमध्ये मी 3 चमचे बॅटर टाकलेलं आहे. जर तुम्ही 2 चमचे घेतलं तरीही ते मुंगलेट आपलं अगदी व्यवस्थित आणि छान होणार आहे. खालची बाजू छान गोल्डन होईस्तोपर्यंत शेकायचे आहे. गोल्डन होईस्तोपर्यंत शेकली की ते आपल्याला उलथवायलाही सोपं जातं. बघा, ही बाजू थोडी आपल्याला इथे कच्ची वाटते आहे, म्हणून थोडंसं तेल टाकून ही आपण परत 1 ते 2 मिनिट हे परत शेकून घेणार आहोत. यामध्ये चाकूने जर आपण थोडे मध्ये कट मारले तर हे मुंगलेट छान शिजतं आहे. बघू शकतात अशा प्रकारे अगदी छान गोल्डन असा कलर आलेला आहे आणि इथे आपलं मुंगलेट तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात मुंगलेट हे अगदी व्यवस्थित छान गोल्डन असं शेकलं गेलेलं आहे. दिसायलाही खूप छान दिसतं आहे. आपण चाकूने कट मारले की छान असं आतली बाजू शेकली जाते आणि सुंदर असं मुंगलेट बनून तयार होतं.